आज थोडं मन उदासच होतं. थोडा वेळ देवाजवळ बसले. आज खास देवपूजा केली. देवाला एकच प्रार्थना, देवा माझ्या नवऱ्याला मुंबईत सुरक्षित ठेव आणि माझ्या मुलीला माझ्यासोबत आनंदात ठेव. घरात सुख शांती राहून दे. लांब असलो तरी नात्यामध्ये कधीच अंतर येऊन देऊ नकोस. आता हे मी का म्हणते आहे, तर उद्या सकाळी 7:30 वाजता मी पुन्हा मुंबई ते सातारा प्रवास करणार आहे. खरं सांगते, मन खूप भरून आलेलं आहे. एकीकडे नवरा आणि एकीकडे मुलगी. पॅकिंग सुरू झाली आहे. हे बघा, ही जी मी शॉपिंग केलेली ती बॅग आहे, ती आता मला ऍडजस्ट करायची आहे. बघा, शॉपिंग करायची बॅग मी इथे ठेवली आहे. हे सगळं मला आता ह्या बॅगेत भरायचं आहे आणि खूप सारे कपडे आहेत आणि हे मला हेल्प करत आहेत. आणि माझ्या एडिटिंगची माझी डायरी, हे मेकअप, हे सगळं ते सगळं मला बॅगेत टाकायचं आहे. बघा, फिशाचा खाऊ, ते सगळं मला पॅकिंग करायचं आहे. चला आता बघूया कसं पॅकिंग होतंय ते. कसं टाकू काढू? मला प्रवासामध्ये कानातलं इकडे सगळं भरपूर आवडतं. ही एक बॅग आणि ही एक बॅग आणि अजून एक बॅग मला करायला लागणार. येताना 2 बॅग घेऊन आलेली, नाहीतर जाताना 3 बॅग घेऊन जाणार आणि मी आहे एकटीच. येताना आम्ही दोघी होतो. ट्रिपवर मला आता एवढं सामान घेऊन जायचं. खाऊची बॅग भरू, खाऊची बॅग कशा भरू रे? बाट येताना घेऊन ये. आता नदीला खाऊ या बॅगेमध्ये घेऊन जाणार आहे. हा खाऊ श्रीशाचा, हा खाऊ श्रीशाचा, हा खाऊ श्रीशाचा, खाऊ आधी. छोटं मोठं राहिलं. हा माझा खाऊ काही खायला. हा तू हे करे ना तुला हा खाऊ. खूप खाऊ भरायला सध्या तरी एवढं. आणि माझ्या बहिणीला मीठ खूप थंडी आहे, स्वेटर पण घेऊन जातो. तो मी इथे टाकणार खाऊच्या बॅगेला. मला फटका भेटतो. नाही मी काय लावलं, मी कशाला लावू? सॉक्स उद्या सकाळी घालायला लागतो काय. ही पण माझी बॅग वेगळी आहे. तरी एवढ्या सगळ्या बॅगा घेऊन जाणार आहे. माझी पॅकिंग झाली आहे, खूप छान पॅकिंग झालेली आहे. येताना परत एकदा सांगते, येताना मी आलेली फक्त येताना 2 बॅगा घेऊन आलेली आणि आता जाताना 3 बॅगा घेऊन निघालेली आहे. येताना आम्ही दोघी होतो आणि जाताना एकटी आहे. शिशा सगळी कपडे इथेच विसरून गेलेली आहे आणि ती सगळी कपडे मी तिला मागून घेऊन जाणार आहे. अजून तुला काय राहिले का? तर ती उद्या सकाळपर्यंत बघेल. चला मग भेटूया सकाळी. मुंबई ते सातारा हा प्रवास फक्त अंतराचा नाही, तर मनाच्या 2 भावना घेऊन जाणार आहे. एकीकडे आनंद आहे, कारण माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर आहे. तिचं हसणं, तिची मस्ती, तिची साथ, हे सगळं मला पुन्हा मिळणार आहे. पण दुसरीकडे मात्र मन जड होतंय, कारण माझा नवरा मागे मुंबईला राहतोय. रोजची बोलणी, सोबतचा वेळ, हे सगळं काही दिवसांसाठी थांबणार आहे. आणि ही पहा, माझी समोरून एसटी आली. खरं सांगू तर आई म्हणून मुलीकडे जाणं गरजेचं वाटतं आणि बायको म्हणून नवऱ्यापासून दूर जाणं हे मात्र खूप दुखतं. आणि हे असे दोन्ही भाव एकाच वेळी माझ्या मनात चालू होते.
हा प्रवास शिकवतोय की नात्यांमध्ये कधीकधी अंतर असलं तरीही खरं सांगते, प्रेम मात्र कायम जवळच राहतं. मुलीकडे जाणार म्हणून मन खुश आहे. तिच्यासोबत राहणं, तिच्यासोबत खेळणं, हसणं, तिच्या गोष्टी ऐकणं हे पुन्हा सगळं मला मिळणार आहे. पण नवऱ्यापासून लांब जाताना डोळे थोडे ओले आहेत. कारण की रोजचं बोलणं, एकत्रचा चहा, लहान लहान क्षण हे सगळं आठवतंय. आणि आता श्रेषाचा बड्डे जवळ येतो आहे. त्यामुळे निखिल तर आता थोडा दिवस सुट्टी काढून सातारला येणारच आहे. तर अशी समजूत मनाची काढली आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. सोपारा एस टी स्टँडमधून माझी एस टी 7:30 वाजता निघाली आणि इथे खोपोलीमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबली. असं बघितलं तर एस टी आमची खूप लवकर आलेली होती. सकाळी घरातून निघताना काहीच खाल्लं नव्हतं. खूप भूक लागलेली. तर म्हटलं की चला आपण पण काय तर घेऊया म्हणून मी पनीर पॅटीस घेतलं. आणि गाडीमध्ये बसून पण पाय खूप भरून आले होते. म्हटलं की थोडासा फेरफटका मारूया म्हणून बाहेर निघाले. थोडं फेरफटका मारला आणि पुन्हा एस टीमध्ये जाऊन ते पनीर पॅटीस खाल्लं. जेव्हा ते खाल्लं तेव्हा माझ्या पोटाला कुठे आराम मिळाला. आणि परत 5-10 मिनटानंतर आमची गाडी पुन्हा सुरू झाली. माझी मुलगी ही जन्मल्यापासून माझ्या मम्मी पप्पांजवळ राहते. कारण की जसा तिचा जन्म झाला तसं मी जॉबला जायला लागले. आम्ही दोघंही जॉबला जातो आणि तिला सांभाळायला घरामध्ये कोणीच नाही आहे. म्हणून मी तिला माझ्या आईवडिलांजवळ ठेवलं. आणि माझे वडील रिटायर झाल्यानंतर ते सातारला शिफ्ट झाले आणि त्यांच्यासोबत श्रीषासुद्धा शिफ्ट झाली. आता श्रीषा माझ्या मम्मी पप्पांशिवाय राहू शकत नाही. आणि आपण ॲडजस्ट करू शकतो पण लहान मुलं ॲडजस्ट करू शकत नाही. त्यामुळे आम्ही दोघांनीही निर्णय घेतला की आपण श्रीषाला थोडा वेळ देऊया. ती थोडी मोठी झाली, तिला समजायला लागलं की आपण तिला मुंबईमध्ये शिफ्ट करूया. कधीकधी आपण ना आपल्या सोयीनुसार आपले निर्णय आपल्या मुलांवरती थोपतो आणि त्यामुळे बालमनावरती त्याचा खूप मोठा परिणाम होतो. आणि आम्हाला तसं काहीच करायचं नव्हतं. असो, सातारचा घाट ओलांडल्यानंतर पुन्हा एकदा आमची गाडी ही चहा पिण्यासाठी एका हॉटेलवरती थांबली. माझी जी ही एस टी होती ना ती कोल्हापूरला जाणारी होती. त्यामुळे थोड्या वेळ ब्रेक घेणं जरुरीच होतं. मस्तपैकी चहा पिला, थोडी फिरले आणि ही बघा माझी एस टी साताऱ्यामध्ये पोहोचली. फायनली मी सातारा स्टँडला पोहोचले. सकाळी 7:30 वाजता पकडलेली एस टी आता साताऱ्यामध्ये पोहोचली आहे 4 वाजता. पण तरीही लवकर पोहोचली आहे. माझी जेव्हा मम्मी आणि माझे मम्मी पप्पा जेव्हा निघालेले 7:30च्याच गाडीने, तेव्हा त्यांना साताऱ्यात पोहोचायला 5:30 वाजलेले. तर त्या मानाने मी खूप लवकर आली आहे. आणि श्रेषाला माहित नाहीये की मी येते ते. आता आपण तिचं रिॲक्शन बघूया. मला बघितल्यावर कसं आहे ते. तर चला बघूया तिचं रिॲक्शन कसं आहे. घरामध्ये सांगितलंच नव्हतं की मी साताऱ्यामध्ये पोहोचली आहे. त्यांना काय वाटलं की मी येईन 5:30 वाजेपर्यंत. पण मला ना त्यांना सरप्राईज द्यायचं होतं आणि मला सगळ्यांचं रिॲक्शन बघायचं होतं. आणि हे बघा कसं आहे बाबू, कसं वाटलं मी आली ते. आ कसं वाटलं? छान वाटलं. चला मग, अंतर असलं तरी प्रेम काही कमी होत नाही. आज थोडी दूर आहे पण लवकरच पुन्हा एकत्र येऊ. हा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या मग सर्वांनी चहा प्यायला. आणि हां, अजून व्हिडिओ काही संपला नाही आहे. आता चहा पिल्यानंतर मी श्रीषासोबत काय काय मज्जा करणार आहे हे मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. तोपर्यंत बाय.